कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या तपासानं वेग घेतलाय। या हत्येचे धागेदोरे सनातन संस्थेपर्यंत जात असल्यामुळे संस्थेवर बंदी घालण्याची मागणी पानसरेंच्या पत्नी उमा पानसरेंनी केली आहे। विचारवंत वगैरे चांगले आहेत आपल्या समाजामध्ये आणि ते पुढे जायला पाहिजे, त्यांचे विचार म्हणजे असे हे व्हायला माघारी यायला नकोत। तर त्याच्यासाठी हे सनातनाने बंदी घालायलाच पाहिजे असं आमचं मत आहे। सनातनच्या एका साधकाला अटक झाली म्हणून संपूर्ण संघटनेला जबाबदार धरणं चुकीचं असल्याचं सनातननं म्हटलंय। संस्था कुठल्याच प्रकारे हिंसक कारवायांच्या पाठीशी नाही आणि जर कोणी दोषी आढळला तर कधीच संस्था त्याचे समर्थन करणार नाही। परंतु आज आम्हाला जे प्रांजळपणे वाटलं ते आम्ही प्रांजळपणे मांडलेलं आहे। पानसरे हत्या प्रकरणात अटक झालेला समीर हा सध्या केवळ संशयित असल्याचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी प्रवक्ते मागो वैद्य यांनी म्हटलंय। आता त्यांनी पकडलेलं आहे, स्वतः पोलीस म्हणतात संशयित आहे। संशयित आहे म्हणजे त्यांचीच खात्री नाही आहे, त्यांची खात्री पटू द्या। नंतर दुसरी गोष्ट त्यामध्ये काय व्यक्तीचा हात आहे की पूर्ण संस्थेचा हात आहे याचा तपास त्यांनी केला पाहिजे। कॉम्रेड गोविंद पानसरे, डॉक्टर नरेंद्र दाभोलकर आणि डॉक्टर कलबुर्गी यांच्या हत्यांमागं एकच ब्रेन असल्याचा पोलिसांना संशय आहे। आता पोलीस या हत्येमागच्या मेंदू आणि हातांपर्यंत कधी पोहोचतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। नागपूरहून अखिलेश हाळवेसह रवींद्र कांबळे, झी मीडिया, कोल्हापूर। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।